माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेतीच्या वाटणीवरून सातत्याने आई वडील भाऊ बहिणीसह अन्य नातेवाईकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याच्या सोशल मीडियावर मेसेजद्वारे कळवून स्वतः शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन एका 35 वर्षीय इस्माने आत्महत्या केली। त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आई वडील भाऊ बहीणसह 13 नातेवाईकांवरती मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 16 एप्रिल रोजी सकाळी 8:50च्या दरम्यान अनगर येथे घडली। सिद्धेश्वर सत्यवान गुंड असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनगर येथील सिद्धेश्वर सत्यवान गुंड वय वर्ष 35 याचे सासरे शिवाजी सूर्यभान सालगुडे राहणार कुरुणवाडी अनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझ्या मुलीचा विवाह सिद्धेश्वर सत्यवान गुंड यांच्याशी सन 2016 मध्ये झाला होता। विवाहाच्या 2 वर्षानंतरच मुलीसह जावई सिद्धेश्वर गुंड यांच्या घरात शेताच्या वाटणीवरून वारंवार तक्रारी होत होत्या। याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये जावयाच्या विरोधात त्याचे वडील व भाऊ बहीण यांनी तक्रार करून दाखल केली होती। सासरी शेताच्या कारणावरून घरात वादविवाद होत असल्याने मुलगी माझ्याकडे माहेरी निघून आली होती। दरम्यान 16 एप्रिल रोजी जावई सिद्धेश्वराच्या मोबाईलवरून मेसेज आला। त्यामध्ये जावई सिद्धेश्वर यांनी वडील सत्यवान गुंड, आई इंदू गुंड, भाऊ बळीराम उर्फ दादा गुंड तसेच नंदाबा अंकुश लटके राहणार अंजनगाव यांचे मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल टाकत असल्याचा मेसेज केला। दरम्यान अनगरावरून मोबाईलवरून फोन आला। तुमचे जावई सिद्धेश्वराने रानात गळफास घेतला आहे। यावरून 13 जणांचे शेताच्या वादावरून असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल टाकत असल्याचा मेसेज त्याने दिला असून सदरील 13 जणांवरती मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।